हॅलो ऑल. तर आपला युनिट आहे सेकंड सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट आणि त्याचा आत्ता आपण सध्या टाईप 2 पाहतोय, इलेस्टिक कॉन्स्टंट अँड लिनियर स्ट्रेन. तर थोडंसं बेसिक बघूया. आत्तापर्यंत आपण या युनिटमध्ये आपण टाईप 1 बघितला होता, ज्यामध्ये आपण इलेस्टिक कॉन्स्टंट पर्यंत काय बघितलं होतं, कसे फाइंड आउट करायचे इलेस्टिक कॉन्स्टंट ते आपण पाहिलं होतं. ठीक आहे. आता या युनिटमध्ये आता या टाईपमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की लास्टच्या टाईपमध्ये आपण बघितलं होतं की आपण ई मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि बल्क मॉड्युलस हे आपण फाइंड केले होते. ठीक आहे. मग त्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युले होते ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस न्यू, तसंच ई इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 न्यू. ठीक आहे. तर हे इलेस्टिक कॉन्स्टंटचे फॉर्म्युले आपण दोन वापरले होते आणि त्यामधून आपल्याला जनरली सांगत होते की न्यू फाइंड आउट करा आणि ई जी आणि के हे मोस्ट ऑफ फाइंड आउट करायला सांगितलं होतं. तर आता या युनिटमध्ये आपल्याला आता या टाईपमध्ये आपल्याला काय सांगितलं जाईल की जनरली लिनियर स्ट्रेन आपल्याला फाइंड आउट करा असं सांगतील. ठीक आहे. आणि त्यासाठी लिनियर स्ट्रेनसाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला यात नवीन फॉर्म्युला एक इन्क्लूड करावा लागेल. तर तो असणार आहे न्यू इज इक्वल टू लिनियर स्ट्रेन टू द लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. ओके, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. ओके, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन असा हा फॉर्म्युला असणार आहे, ज्याच्या साहाय्यानं आपल्याला काय सांगितलं जाईल, लिनियर स्ट्रेन कॅल्क्युलेट करा असं सांगितलं जाईल. ठीक आहे. तर जनरली बघा, आता लिनियर स्ट्रेन काय असतं तर नक्की आपल्याला समजायला पाहिजे की लिनियर स्ट्रेन म्हणजे काय असतो. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की समजा मी आता या ठिकाणी असा एक बॉक्स घेऊ आपण. या पद्धतीनं मी एक बॉक्स घेतलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीनं बॉक्स घेतलेला आहे. याची ही लेंथ आहे. ठीक आहे. याची ही विड्थ आहे आणि ही थिकनेस आहे. बरोबर. आता लक्षात घ्या, याच्यावरती मी जरासा फोर्स लावला. ठीक आहे. इकडून काही ठराविक फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. इकडे एक 10 किलो न्यूटनचा फोर्स प्रोव्हाइड केला आणि इकडे एक 10 किलो न्यूटनचा फोर्स आपण दिलेला आहे. ठीक आहे. तर हा युनिॲक्सियल फोर्स असणार आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही एक्स डायरेक्शनमध्ये आपण काय केलेलं आहे, डायरेक्शनमध्ये फोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. तर जेव्हा याच्यावर फोर्स लावीन तेव्हा सर्टन काहीतरी लेंथ चेंज होणार आहे. ही ओरिजिनल लेंथ आहे. ठीक आहे. आणि ही आपली काय असणार आहे, थोडीशी लेंथ वाढणार आहे. ठीक आहे, इन्क्रीज होणार आहे. याला आपण काय म्हणतो, डेल्टा एल. ठीक आहे. म्हणजे डेल्टा एल काय असते, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ असणार आहे. बरोबर. ठीक आहे. आणि ही काय असणार आहे, ओरिजिनल लेंथ. ही ओरिजिनल लेंथ आहे, त्यामध्ये ही एक्स्ट्रा वाढली, मग ही काय असणार आहे, आपली ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. ही आपली असणार आहे ओरिजिनल लेंथ. मग आपण शिकलेलो आहे स्ट्रेन म्हणजे काय असतो, ई इज इक्वल टू काय असतो, डेल्टा एल बाय एल. ठीक आहे. चेंज इन लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. ही अशा पद्धतीनं आपल्याला फॉर्म्युला मिळतो. हा काय असतो, लिनियर स्ट्रेन. म्हणजे ह्या लेंथच्या साईडला जी आपला स्ट्रेन झालेला आहे, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, ही जी लिनियर ह्या एक्स डायरेक्शनमध्ये जी जो चेंज झालेला आहे, स्ट्रेन झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतोय, लिनियर स्ट्रेन. ओके. तर आपल्याला विचारलं जातं या प्रकारच्या टाईपमध्ये की तुमची लिनियर स्ट्रेन फाइंड आउट करा, तसंच न्यू फाइंड आउट करा. ठीक आहे. न्यू फाइंड आउट करा, ई फाइंड आउट करा, जी फाइंड आउट करा, के फाइंड आउट करा, तसंच लिनियर स्ट्रेन फाइंड आउट करा. ओके, असं आपल्याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता आपल्या
आपल्याला एक्झाम्पल आपण बघतोय, ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आपल्या सर्क्युलर रॉड घेतलेला आहे आपण, ठीक आहे. आपण एक्झाम्पल बघू काय आहे. अ सर्क्युलर रॉड ऑफ 100 mm डायमीटर. तर आपण गिवनमध्ये लिहून घेऊ. डायमीटर आहे आपल्याकडं डी, तो दिलेला आहे आपल्याला 100 mm. ओके. दुसरा आहे इट इज 500 मिलीमीटर लॉंग. लेंथ दिलेली आहे आपल्याला 500 mm, ठीक आहे. सब्जेक्टेड टू अ टेन्साईल लोड ऑफ 1000 किलोन्यूटन. पी दिलेला आहे आपल्याला 1000 किलोन्यूटन, ठीक आहे. डिटरमाइन द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस. ओके. काय आपल्याला सांगितलेलं आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस फाइंड आउट करण्यासाठी सांगितलेलं आहे. इफ पॉयझन्स रेशिओ इज 0.3. ओके. तर पॉयझन्स रेशिओ आपल्याला दिलेला आहे न्यू, हा 0.3 दिलेला आहे. इफ द मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज 210 किलोन्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. आपल्याला ई दिलेला आहे मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, तो दिलेला आहे 210 किलोन्यूटन पर mm². बरोबर. तर आता लक्षात घ्या, तर आपल्याला काय फाइंड आउट करायला काय सांगितलेलं आहे, सांगितलेलं आहे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आपल्याला बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ओके. तर बल्क मॉड्युलस इज डिनोटेड बाय के आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी डिनोटेड बाय जी. आणि काय सांगितलेलं आहे, लिनियर स्ट्रेन, ठीक आहे. लिनियर स्ट्रेन डिनोटेड बाय लेटर ई, ठीक आहे. हे आपल्याला सगळे 3 गोष्टी फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे की आपण पहिल्यांदा फॉर्म्युले लिहून घेऊ, ठीक आहे. की आपल्याकडे कोणकोणते आत्तापर्यंत आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत, ठीक आहे. तर आता बघा, इथं आपण फॉर्म्युले लिहून घेऊ, कोणकोणते आपण फॉर्म्युले पाहिलेत. तर लक्षात घ्या, इकडं वरती लिहून घेऊ आपण. ओके. फॉर्म्युले, त्यामध्ये आपल्याकडं आहे बघा, आत्तापर्यंत कोणकोणते फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए, ठीक आहे. दुसरा बघितलेला आहे आपण स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. त्यानंतर आपण पाहिलेला आहे ई इज इक्वल टू सिग्मा बाय ई, ठीक आहे. त्यानंतर डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई, बरोबर. आणि त्यानंतर आपण इलेस्टिक कॉन्स्टंटचे फॉर्म्युले बघितले आहेत लास्टच्या लेक्चरमध्ये. ई इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 प्लस न्यू आणि ई इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 न्यू. ओके. हे फॉर्म्युले बघितलं आहे. आणि आता आपला फॉर्म्युला कोणता यूज होईल नवीन, न्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. हा नवीन फॉर्म्युला आपण शिकतोय, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. ओके. तर लक्षात घ्या, हा आपला काय आहे, फॉर्म्युला आहे नवीन, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन, बरोबर. तर लक्षात घ्या, लॅटरल स्ट्रेन हा आपल्याकडं फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघा काय फाइंड आउट करूया, बघूया. आता स्टार्ट करूया आपण गणित सोडवायला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला आपल्या लक्षात घ्यायचे, आपले काय इलेक्ट्रिक कॉन्स्टंटशी रिलेटेड आपलं एक्झाम्पल आहे. आपल्याला दिसून येते आता आपल्याला मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, रिजिडिटी, बल्क मॉड्युलस असे विचारले गेलेले आहेत. म्हणजे ई, ठीक आहे, ई जी आणि के. ई जी के संदर्भात जर काही फॉर्म्युले एक्झाम्पल तुम्हाला दिले असतील तर आपल्याला लगेच फॉर्म्युला आठवायला पाहिजेत. ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस न्यू, हा फॉर्म्युला आपल्याला. तसंच ई इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 न्यू, असे हे फॉर्म्युले आपल्याला आठवले पाहिजेत.
जे कॉन्स्टन्टशी रिलेटेड आहेत. बरोबर. मग आता लक्षात घ्या, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, बल्क मॉड्युलस के, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी. ठीक आहे, हे फाइंड आउट करायला सांगितलं. मग या ठिकाणी आपला पहिला फॉर्म्युला जर आपण बघितला तर यामध्ये आपल्याला न्यू दिलेला आहे. न्यू या ठिकाणी किती दिलेला आहे, तर बघा 0.3 हे न्यू दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला न्यू दिलेला आहे, जी आपल्याला ई आपल्याला दिलेला नाही आहे. ठीक आहे, फाइंड आउट करायला आपल्याकडे ई पण दिलेला आहे, 210 किलो न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर ई पण दिलेलं आहे. आपल्याला जी आपण फाइंड आउट करू शकतो याच्या साहाय्याने. बरोबर. तर आपण पहिल्यांदा हा फॉर्म्युला घेऊ. ओके, तर लक्षात घ्या, हा फॉर्म्युला घेताना तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गणित सोडवताना काय करायला पाहिजे, आपले युनिट सगळे न्यूटन मिलीमीटरमध्ये आहेत का हे चेक करायला पाहिजे. बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करू की पहिला डी आपला एम एममध्ये आहे, एल पण एम एममध्ये आहे, पी हा किलो न्यूटनमध्ये आहे, तर तो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की न्यूटनमध्ये करावं लागेल. मग याला आपण करूया 1000 इंटू 10⁻³ न्यूटन, म्हणजे न्यूटनमध्ये आपण केलेला आहे. ठीक आहे, आणि हा ई जो आहे इलेस्टिक मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, तर याला पण आपण काय करूया न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर, न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअरमध्ये करून घेऊया. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण युनिट कन्व्हर्जन केलेलं आहे. ठीक आहे, तर आता पुढं आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला डीचा एक एरिया काढून घेऊ. आपल्याला डायमीटरचा एरिया एक लागतो. ठीक आहे, तर या ठिकाणी डीचा एरिया पण काढून घेऊ, π/4 इंटू 100 स्क्वेअर. ठीक आहे, अशा पद्धतीनं एरिया आपण काढतो. मग π/4 इंटू 100 स्क्वेअर जर आपण केलं तर आपल्याला एरिया मिळतोय 7853.98 mm². ठीक आहे, mm² एवढा आपल्याला एरिया मिळतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आता आपण काय करूया, पहिल्यांदा काय करूया की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाइंड आउट करू. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी डिनोटेड बाय लेटर जी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, पहिला ई इज इक्वल टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस न्यू, हा आपला काय आहे फॉर्म्युला आहे. बरोबर. मग आता यामध्ये काय करायला लागेल, आपल्याला व्हॅल्यू टाकू. मग ई आहे 210 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 2 जी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, 1 प्लस न्यू आहे आपला 0.3. ठीक आहे, 0.3. मग आपण काय करू शकतो, याचा बेरीज करू शकतो. ठीक आहे, 1.3 इंटू 2 2.6g, 210 इंटू 10⁻³ आपल्याला जी या साईडला 2.6 आपण डिवाइड करणार, मग आपल्याला जी मिळू शकतो 80,769.23 न्यूटन पर mm². हा मिळाला आपल्याला जी. ठीक आहे, हा जी फाइंड आउट आपण केला. आता आपण काय करू शकतो, सेकंडली आपण काय करायचं आहे की मॉड्युलस ऑफ, आता बल्क बल्क मॉड्युलस आपण फाइंड आउट करू शकतो. मग इथं आपण टाकूया बल्क मॉड्युलस. ओके, ठीक आहे, आपल्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाइंड आउट केली, बल्क मॉड्युलस के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बल्क मॉड्युलस के वी हॅव टू फाइंड. ओके, मग त्यासाठी लक्षात घ्या, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण यूज केला. सेकंड कॉन्स्टंट फॉर्म्युला आपण यूज करू, ई इज इक्वल टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 न्यू. ठीक आहे, यामधला न्यू आपल्याकडे आहे, ई आपल्याकडे आहे, के आपल्याकडे नाही आहे, तो फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. मग इथं आपण टाकू 10 इंटू 10⁻³ 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू न्यू आहे आपल्याकडं 0.3. ठीक आहे, 2 इंटू 0.3 म्हणजे 0.6 येईल. 1मधून मायनस गेल्यावरती 0.6 गेल्यावर आपल्याला 0.4 मिळेल. 4 इंटू 3 म्हणजे 0.4 इंटू 3 म्हणजे 1.2 के. ठीक आहे, 210 इंटू 10⁻³ बरोबर.
मग के आपल्याला किती मिळेल? के आपल्याला मिळतोय 175 इंटू 10⁻³ 175 इंटू 10⁻³ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हा आपल्याला मिळाला के. बरोबर, हा के आपल्याला मिळून जाईल. आता बघा नेक्स्ट स्टेप मग काय करायचे आहे, तर आपल्याकडं आपण बल्क मॉड्युलस पण फाइंड आउट केला, लिनियर स्ट्रेन आता फाइंड आउट करायचा राहिलेला आहे. इथं आपण टाकू लिनियर स्ट्रेन. ओके, आता लक्षात घ्या लिनियर स्ट्रेन डिनोटेड बाय ई याचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, खूप प्रकार म्हणजे 3-4 प्रकारे तुम्ही फाइंड आउट करू शकता. तुमच्याकडे फॉर्म्युले कोणकोणते आहेत लक्षात घ्या. तर ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आपल्याकडे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी अवेलेबल आहे. सिग्मा आपण फाइंड आउट करू शकतो. सिग्माचा फॉर्म्युला काय असतो? पी बाय ए. ठीक आहे, हे फाइंड आउट केला. पी पण आपल्याला दिलेला आहे, एरिया पण फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानुसार आपण सिग्मा काढू शकतो. इथं व्हॅल्यू पुट आउट करू शकतो आणि ई फाइंड आउट करू शकतो. किंवा दुसराही आपल्याकडं फॉर्म्युला अवेलेबल आहे, जसं की ई इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल. ठीक आहे, मग चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. तर लक्षात घ्या लेंथ तर आपल्याकडे आहे आणि डेल्टा एल पण आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, कसं? डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई. यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत, जसं की पी आपल्याकडं आहे, एल आपल्याकडं आहे, ए आपल्याकडं आहे आणि ई पण आपल्याकडं आहे. यानुसार पण आपण डेल्टा एल फाइंड आउट करून इथं व्हॅल्यू पुट आउट करू शकतो, खाली लेंथ टाकू शकतो आणि ई फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर अशा 2 प्रकारे आपण काय करू शकतो, हे आपला पहिला वेनं आपण करू शकतो. या फॉर्म्युल्यानं पण आपण काय करू शकतो, स्ट्रेन कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा हा दुसरा वे आहे ज्यानं आपण स्ट्रेन कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे डिपेंडिंग अपॉन यू, तुम्हाला जसं तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं आपण ते करू शकतो. जसे तुम्हाला फॉर्म्युले आठवतील किंवा तुमच्या लक्षात येईल तसं सोडवू शकता. तर इथं आपण पहिल्यांदा आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला आपण वापरूया. तो म्हणजे ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. हा फॉर्म्युला आपण वापरून त्या पद्धतीनं आपण फाइंड आउट करू. ठीक आहे, मग ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई ह्या फॉर्म्युला आपण वापरूया. या ठिकाणी आपल्याला इलॅस्टिसिटी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी माहिती आहे, सिग्मा स्ट्रेस आपल्याला माहीत नाही आहे, तर तो फाइंड आउट करूया. ठीक आहे, तर बघूया आपण सिग्मा. आपल्याकडं पहिल्यांदा सिग्मा नाही आहे. सिग्मा काय असतो? सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए. तर पी आपल्याला किती दिलेला आहे? 1000 इंटू 10⁻³ आणि एरिया आपल्याला दिलेला आहे 7853.98. ओके, या पद्धतीनं आपल्याला सिग्मा किती मिळेल? तर 127.32 न्यूटन पर mm² एवढा आपल्याला काय मिळेल? आपला सिग्मा मिळेल. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या आपल्याला सिग्मा पण मिळाला, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पण मिळालेली आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपण टाकून घेऊ. ठीक आहे, मग ई आहे आपला 210 इंटू 10⁻³ स्ट्रेस आहे 127.32 आणि खाली ई आपल्याला आहे. ठीक आहे, तर आपल्याला ई मिळेल. ठीक आहे, ई काय मिळेल आपल्याला? 0.0000606 हा आपल्याला ई मिळेल. ठीक आहे, स्ट्रेनला युनिट नसतं, तर त्यामुळं हे आपण फाइंड आउट केले. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस आणि लिनियर स्ट्रेन या पद्धतीनं फाइंड आउट केलेले आहे. तर या पद्धतीचे एक्झाम्पल अजून एक मी तुम्हाला देतो आत्ता, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फक्त ॲन्सर प्रोव्हाइड करतो, तर ते सोडवून बघा. या पद्धतीचंच आहे. तसंच आपण नोट्समध्ये पण ऑलरेडी 3 ते 4 प्रकारचे एक्झाम्पल म्हणजे 3-4 एक्झाम्पल याचे दिलेले आहेत, तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तेवढी एक्झाम्पल पुरेसे आहेत तुम्हाला, किंवा वाटलं तर अजून पण मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीनं आत्ताचा आपण टॉपिक संपवलेला आहे, टाईप 2. तर या पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे.
तर हा एकदा सॉल्व करून बघा. जर काही प्रॉब्लेम आला तर मला विचारू शकता. आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आपण पुढचा टाईप बघणार आहे, ज्यामध्ये आपण आपल्या लोड जर एखाद्या बॉडीवरती पडला तर त्यामध्ये इलॅस्टिक कॉन्स्टंट E तसंच लिनियर स्ट्रेन आपण बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लॅटरल स्ट्रेन कसे फाइंड आउट करायचे तर ते आपण बघणार आहे.